हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज ब्लॉग काढायचा विषय म्हणजे मी आज आलेलो आहे पर्वती मंदिरावरती. तर आज हा सगळा ब्लॉग पर्वती मंदिरावरतीच असणार आहे. तर आत्ता मी चढतो आहे पर्वती मंदिरावरती आणि मी एकटाच नाही आलेलो आहे. आज माझ्यासोबत वैभव पण आहे. हा मागा असेल, तुम्हाला दिसतोय का नाही माहीत नाही, पण हा सगळा ब्लॉग आज पर्वती मंदिरावरती असणार आहे. तर मंदिराबद्दल थोडीफार माहिती जी मला माहिती ती तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर भावांनो, व्हिडिओमध्ये बनवून राहावा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पहिलं तर म्हणजे हा पर्वती मंदिर कोणी बांधला, तर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि वरती पर्वती देवीचं मंदिर आहे, त्यामुळे याला पर्वती मंदिर असं म्हणतात. वरती 4 देवस्थान आहेत. तर असं आपल्याला इथं पहिलं तर हे तुळशीचं कट्टा लागलाय, मला दम लागतोय. मोजून 110 पायऱ्याच आहेत, पण 110 पायऱ्यांमध्ये ही पायऱ्यांची साईज बघा कशी आहे. ही पायऱ्यांची साईज जी आहे ती मोठी मोठी आहे, सिंगल साईज नाही. आणि ही साईज अशा असण्याचं कारण म्हणजे जेवढं मला माहिती आहे की त्यावेळेस श्रीमंत नानासाहेब घोड्यांनी वगैरे असे वरती जायचे, तर त्या घोड्यांना अडचण होऊ नये कसल्या गोष्टीची, किंवा पायात पाय अडकू नये, त्यामुळं अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर ह्या 110 पायऱ्या आहेत. अशा जर कट टू कट पायऱ्या ठेवल्या असत्या तर अशा 1000 पायऱ्या झाल्या असत्या. तर बघू, दम लागतोय पायऱ्या चढताना. एवढा पायऱ्या आपण कधी चढत नाही, तरी बघू आपण वरती मंदिरात जाऊन तुम्हाला याच्याबद्दल अजून काय माहिती देता आली तर देतो. तर ब्लॉगमध्ये बनवून राहावा. तर भावांनो, ही अशी कमान श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देवदेवेश्वर मंदिर, स्थापना 23 एप्रिल 1749. चला आपण जाऊयात मंदिरात. चल वैभव, आतमध्ये घुसतो कमानीच्या आत. तर सगळ्या स्टार्टिंगला आपल्याला हे मंदिर लागतं, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. ते आता बंद आहे. बघू, तिथे कुत्रा बी बसलाय, तर नाही जाऊ शकत तिथं. बुबू बसला एक, कशासाठी बसला माहीत नाही. तर हे असे मंदिर. तर हा असा सीन दिसतो पुण्याचा पर्वती दर्शन मंदिरावरून. पूर्ण पुण्यनगरी ही अशा प्रकारे या पर्वती दर्शनावरून दिसते. हा जनता वसाहत, हे स्वारगेट जिथं ते वेल्डिंगचं काम चालू आहे, स्वारगेट. हे जे गार्डन दिसतंय छोटंसं, हे सारसबाग गार्डन आहे. हे आहे माता मंदिर. तर हे असे पर्वतीवरून दिसणार आहे आपलं पुणे सिटी. आणि हे देवस्थान तर खूप जुनं आहे, ऐतिहासिक आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मंदिर दाखवतो. आतमधून मंदिर कसं आहे काय. आपण आलो आहे आत्ता मंदिराच्या आतमध्ये. नंदी मंडप, नंदीदेव आहे इथं. आणि तसेच इथं श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इथं फोटो दिलेला आहे. आणि त्यांच्या ही काय थोडीफार माहिती कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट मारून वाचू शकता. आणि त्याच्यानंतर एंट्रीच्या
लेफ्ट साईडला म्हणजे जिथून तुम्ही एंट्री करताय त्याच्या लेफ्ट साईडला हे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे ज्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली. मेन मंदिर आहे. त्याच्या आधी आपण हे छोटे छोटे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. श्री सूर्यनारायण मंदिर. तर इथं श्री सूर्यनारायण मंदिर छोटेसे मंदिर आहे. आता कुलूप लावलेलं आहे. आपले पुण्याचे लाडके बाप्पा गणेश मूर्ती आहे इथं छोटीशी. ही पण जुनीच आहे, खूप जुनी, त्यावेळेस स्थापना केलेली आहे. एक इथं छोटे मंदिर आहे. श्री पार्वतीताई व श्री भवानी मंदिर. तर हे असे मंदिर आतमध्ये दिसतंय का नाही माहीत नाही ते. आणि लास्ट मंदिर, लास्ट म्हणजे प्रत्येक कॉर्नरला एक एक मंदिर आहे. तर तुम्ही बघितले हे कॉर्नरचे चारही मंदिर, तसेच हे मेन मंदिर आहे. त्याच्या पुढे एक फवारा. असे पूर्ण मेन मंदिर आहे. तर आपण आत्ता पर्वतीवरचे सगळे देवस्थान बघितले आणि आता आपण चाललोय पेशवे म्युझियममध्ये, जिथं नानासाहेब पेशवे जे होते त्यांचे ते वस्त्र शस्त्र जे काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक म्युझियम बी बनवलेलं आहे इथं. तर आपण त्या म्युझियममध्ये जाऊया. तर हे असं म्युझियम आहे इथं. हे म्युझियम आहे जिथं त्यांचे त्यावेळेसच्या काही वस्त्र शस्त्र भांडी वगैरे काय काय गोष्टी आहेत. मी बी अजून आतमध्ये कधी गेलेलो नाही आहे. मी बी आज फर्स्ट टाईमच चाललो आहे. तर बघू आपण आतमध्ये काय काय. आणि तसंच इथं नानासाहेबांचा पुतळा पण आहे. तर बघू. हा नानासाहेबांचा पुतळा. श्री थोरले नानासाहेब पेशवे यांचा हा पुतळा आहे. तर बघू आता आपण म्युझियममध्ये एंट्री आहे का नाही बघावं लागेल. तर आत्ता म्युझियममध्ये गेलतो. म्युझियममध्ये त्यांनी मोबाईल अलाव केला नाही, त्यामुळं म्युझियममधलं काय मला दाखवता आलं नाही तुम्हाला. त्यांनी मोबाईल म्हणले नाहीच, व्हिडिओ वगैरे त्यांनी काय काढू दिलेलं नाही आहेत. त्यामुळं म्युझियमच्या आतलं काय मला दाखवता आलेलं नाही आहे. पर्सनली तुम्ही येऊन, जास्त तिकीट नाही, 30 रुपये पर मेंबर 30 रुपये तिकीट आहे. पहिले इथं त्यावेळेचे 2 तोफ आहेत जे बाहेरच ठेवलेले. 2 तोफ आहेत जे बाहेर ठेवलेले. तर ते 2 तोफ हे आहेत. हे असे ते 2 तोफ. चांगले जबरट आहेत की वय भावा. घालतायत बघ काय. नानासाहेबांबद्दल इथं काही गोष्टीचे असे फोटो फ्रेम्स बनवलेले आहेत. हे असे फ्रेम्स आहेत. याच्याबद्दल मला काही जास्त सांगता येणार नाही, पण जे आहेत ते फ्रेम्स मस्तपणे असे बनवलेले आहेत. तिथं शिवाजी महाराजांचा पूर्ण फोटो आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्ण मावळे. त्याच्यानंतर हे असे खूप सारे स्टॅच्यू बनवलेले आहेत. हे तर म्हणत शिवाजी महाराजांचं तर नाही काय दिसत आहे, पण हे बघा पर्वती मंदिर बहुतेक ते असं काय. जास्त डिटेलमध्ये नाही माहिती मला याच्याबद्दल. हे असं आहे. तर ते फोटो फ्रेम बघितल्यानंतर थोडंसं पुढं आलं की श्री कार्तिक स्वामी मंदिर आहे. तर स्थापना यांची पण 1791 साली. तर असं मंदिर आहे. हे असं मंदिर. हे पण जुनंच आहे की चांगलंच. तर मी पण इथं पहिल्यांदाच आलेलो आहे.
स्वामींचं मंदिर आहे चांगलं. अजून थोडंसं पुढं गेलं की नानासाहेबांचा असा मोठा पुतळा उभारलेला आहे घोड्यावरती. तर आपण तिथं जाऊया, बघू तिथं अजून काय गोष्टी आहेत आतमध्ये. जसं जसं आतमध्ये चाललो आहे तसं तशा गोष्टी समोर येत चालल्यात. मी बी पहिल्यांदाच आलो आहे, मला पण एवढं काय माहीत नव्हतं की इथं अशा अशा गोष्टी आहेत किंवा काय आहे. तर चला बघू आपण पुढे जाऊन अजून काय काय बघायला भेटत. फर्स्ट टाईम एवढ्या आत आलो आहे. हे बघा असा पुतळा तिथं उभारला आहे. पहिलं मला जेवढं माहिती आहे हे सगळं जंगल होतं, फक्त ही असं राऊंड बहुतेक काय आहे मला बी माहीत नाही हे होतं. आणि ह्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल होता आणि हे सगळं मोकळं होतं. आता इथं छान एक पुतळा उभारला आहे मस्त, आणि लॉनसाठी बसण्या उठण्यासाठी चांगली जागा केलेली. अजून बी काम चालूच आहे. तर बघू आपण हे नेमके काय हे आपण बघूया. तर काय नाही, त्या झोपडीमध्ये अशाच वेस्टेज गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर ती अशीच आहे. तिथं आत्ता आतमध्ये माणूस होता, मी तिथं गेल्या गेल्या घाबरलो पहिलं, कारण त्याने आवाज केला तसा. तर हे कशाचं मंदिर आहे हे मला माहीत नाही, तर आपण इथं सुद्धा जाणार आहे. तर बघू हे कशाचं मंदिर आहे, तिथं एकदा जाऊन आपण चेक करू. इथं वरती मंदिराकडे आलो आहे. चांगलं गेलं, छान गेलं सगळं. हे बघा ना, पर्वतीमध्ये असं पण बसण्यासाठी आहे, हे कोणाला माहिती पण नसेल. हा पुतळा ह्याच्या बॅक साईडला हे एवढं भारी केलं आहे. आणि हा मंदिर विष्णू नारायण मंदिर आहे. तर त्या मंदिराचं सुद्धा काम चालूच आहे. तर छान अशी जागा आहे आणि मस्त मस्त थंड हवा सुटलेली आहे एकदम. हे बघा हे असं मंदिर. तिथं आतमध्ये जाण्यासाठी तिथं ते मोबाईल नका घेऊन जाऊ बोलले, म्हणून मी बाहेरून व्हिडिओ काढतोय. आणि हे कशाचं मंदिर आहे नाही माहिती. तिथं जाण्यासाठी पण रस्ता बंद आहे, ते पूर्ण बंदच केलेले. तर छान असं मंदिर आहे पर्वती मंदिर. फक्त तुम्ही नाव खूप ऐकलं असेल पर्वती मंदिराचं. तर खरंच कुणी पुण्यात राहायला असेल तर एकदा तरी पर्वती मंदिरला खरंच या. खूप शांत ठिकाण आहे, जास्त लोक नाहीत. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कदाचित माणसं आहेत 1 ते 2 आणि लहान मुलं आहेत. आणि आमच्या व्यतिरिक्त असे 7-8 जणच असेल. आम्ही सोडले तर 7-8 जणच अख्ख्या पर्वतीमध्ये आहेत. तर शांत आहे, कुणाला शांत वातावरण पाहिजे नसेल आणि लागतंच कधी ना, तर इथं येऊन तुम्ही शांत असे बसू शकता. खूप लोक आहेत असे जे शांत बसतात. तर तुम्ही सुद्धा एकदा इथं नक्की या. आणि तर मित्रांनो, हा व्लॉग इथंच संपवतो. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.